नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मात्र आता अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करणाऱ्या ह्या राकेशचं सत्य मात्र अर्णव समोर लवकरच येणार आहे आणि अर्णवला मात्र नम्रता आणि ह्या आकाश या दोघांच्या नात्याची प्रेमाचं सत्य मात्र अर्णवसमोर येऊन लवकरच अर्णव आकाश नम्रताच्या लग्नाचा हा विषय कसा घेत आहे आणि अर्णव आता एक असा मस्त अगदी छान असा गोंडस बाळाचा मामा कसं बनणार आहे आणि त्यासाठी तो ईश्वरीचे आभार कसे मानतो। आणि यात म्हणजे आता खास एक गोष्ट की वल्लरी आता म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये आहे आणि वल्लरी हॉस्पिटलमध्ये असताच तेथे घाईने सुप्रिया येताच आता भयानक सत्याचा उलगडा मात्र आता कसा होणार आहे। म्हणजे हॉस्पिटलमध्ये आता भयानक प्रकार घडून वल्लरीचं सत्य तर येणार आहे, परंतु राकेशच्या अगदी पापाचा आणि नम्रता आणि ह्या आकाशच्या प्रेमाचा हा सगळं काही अगदी असा एक मिलाव आता इथे कसा होत आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हे बघा, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। चला तर मित्रांनो आता अंजलीला तर शुद्ध येते। आता शुद्धीवर आल्यानंतर अंजली आता अगोदर ईश्वरीला विचारते की ईश्वरी कुठे आहे। आजी आणि अर्णव हे सगळेजण म्हणतात की ईश्वरी खुश आहे आणि त्याच वेळेस आता ईश्वरी घाईने आता अंजलीजवळ येते। अंजलीजवळ आल्यानंतर दोघी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात आणि मिठी मारल्यानंतर आता अंजली आहे तर ते ईश्वरीचे आभार मानते। ईश्वरीला म्हणते की खरंच आज ईश्वरी तू माझा जीव वाचवला, मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरू शकत। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई, तुम्ही माझ्यासाठी बहिणीसारख्या आहात ना, मग मी कशी तुमच्यासोबत असताना तुमच्या जीवाला काही होऊन देईल। तर आता अर्णव आणि सगळेजण तेथेच असतात। आता अंजली जे काही घडलेला आहे तो प्रकार मात्र घरच्यांना सर्वांना सांगते। आता अर्णवला आपल्या स्वतःची चूक समजते, आपण ईश्वरीला ओळखण्यात चुकलो असे कुठेतरी त्याला वाटत असते। त्यानंतर मात्र आता अर्णव विचार करत असतो की गाडीचे ब्रेक फेल झालेच कसे। आता मी ज्या गाडीतून जाणार होतो म्हणजे त्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि अचानक मात्र ईश्वरी आणि अंजली ताई त्या गाडीतून गेले, म्हणजे नक्की हे सर्व राकेशचं काम आहे। म्हणजे राकेशने मला मारण्याची धमकी दिली होती, कारण त्या दिवशी जेव्हा मी त्याला म्हटलं होतो आणि त्याने मात्र आता गाडीचे ब्रेक फेल करून ॲक्सिडेंट करण्याचे ठरवले होते, पण आता देवकृपेने मात्र ईश्वरी आणि अंजली ताई त्यात अडकल्यात। आता अर्णवच्या ही सर्व काही लक्षात आल्यानंतर आता नक्की हा राकेश कुठे गेला, अजूनपर्यंत हॉस्पिटलमध्ये त्याचा तपास नाही, नक्की कुठे असेल हो। आणि राकेशला मात्र आता गुंडांनी पकडून नेलेला आहे आणि तो तिकडे गुंडांच्या ताब्यामध्ये आहे, परंतु आता हा राकेश कुठे गेले असेल। इकडे अर्णव मात्र आता त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा अंजलीला म्हणत असतो की ताई, तू काही काळजी करू नकोस, जोपर्यंत मी आहे तर तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही। आता अंजली म्हणते की हे बघ, अरे चिंटू, अरे ईश्वरी तुझ्यासाठी खास आहे, ईश्वरीला कधीही अंतर देऊ नकोस। आज ईश्वरी होती म्हणून तुझी आई आणि तुझा जो काही भाचा आहे तर तो वाचलेला आहे। आणि त्याच वेळेस आता अंजलीचे दिवस तर पूर्ण भरत आलेले असतात, परंतु अंजलीला अचानक कळा सुरुवात होतात आणि आता अंजलीला कळा सुरुवात झालेल्या असतात। अंजलीला आता वेदना सुरू झाल्यानंतर मात्र सगळेजण खूप घाबरतात, नक्की काय झालंय। आता लगेच ईश्वरी घाईने मात्र सर्व काही अगदी हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता ती सगळ्यांना शांत करते आणि डॉक्टरांना घाईने बोलवण्यात येत आहे। तर आता डॉक्टरांना घाईने बोलवण्यात आल्यानंतर आता सगळेजण मात्र हे अगदी टेन्शनमध्येच असतात की अंजलीला अचानक काय झालं असेल, कारण आता जी धावपळ अंजलीची झालेली आहे आणि त्या टेन्शनमध्ये आता अंजलीचं रक्तसुद्धा वाया गेलेलं आहे, त्यामुळे मात्र आता अंजलीला अचानक आता ह्या वेदना सुरू होतात। आता डॉक्टर अंजलीला चेक वगैरे करतात। ईश्वरी देवाकडे प्रार्थना करते। ईश्वरी देवाला म्हणते की हे बघा देवा, काही माझ्या अंजली ताईला होऊन देऊ नकोस, जर अंजली ताईला काही होईल तर अगोदर माझ्यावर हे सर्व काही येऊन दे, पण प्लीज माझ्या अंजली ताईला काही होऊन देऊ नको, बाळ आणि अंजली ताई दोघंही सुखरूप असून द्या। तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही काळजी करू नका, अंजलीची
आता ही डिलिव्हरी होणार आहे, कारण आता तिला वेदना सुरू झालेल्या आहेत, म्हणजे प्रसूती वेदना आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका, आम्ही लवकरच त्यांचं सीझर वगैरे करून मात्र बाळ आणि बाळाच्या आईला दोघांनाही अगदी सुखरूप वाचू. तेव्हा ईश्वरी घाईने तेथे गणपती बाप्पा असतात. गणपती बाप्पांना घाईने हात जोडते आणि गणपती बाप्पांना म्हणते की गणपती बाप्पा काही कर, परंतु माझ्या अंजली ताईला काही होऊन देऊ नकोस. देवा हे बघ, मी आता तुझ्यासाठी जे काही आहे ते व्रत पूर्ण करेल. आणि ईश्वरी देवाला नवस करते. ईश्वरी म्हणते की आता देवा, मी जोडीने तुझ्या पाया पडायला येईल अर्णव सरांना घेऊन, आणि माझं जे व्रत आहे तर ते मी पूर्ण करेल. आता जे व्रत आहे आणि जे काही नवस आहे तर ती मनामध्ये बोललेली असते, आणि त्याच वेळेस तिकडे खरंच बाळाचा आवाज ऐकू येतो आणि तो ईश्वरीच्या कानावर पडतो. तरी तेव्हा तिला इतका आनंद होतो आणि इतका आनंद झालेला असतो की छान अशी गोंडस मुलगी आता अंजलीला झालेली असते. आता ईश्वरीला इतका आनंद होतो, घाईने ती गणपती बाप्पांचे आभार मानते. आणि आता अर्णव हे सर्व पाहत असतो. अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरी वेगळी आहे. ईश्वरी स्वतःचा विचार करत नाही, परंतु आता आपल्या अंजली ताईसाठी ती किती काही करते. आपल्याला तिच्यावर विश्वास ठेवायला हवा, कारण तिच्या आईचं जे चूक आहे तर ती ईश्वरीला अगदी आपण द्यायला नको, म्हणून अर्णवला अर्णवची चूक समजते. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला इतका आनंद झालेला असतो, परंतु त्याच वेळेस ईश्वरीला चक्कर येते. आणि ईश्वरीला चक्कर आल्यानंतर मात्र ईश्वरीला पुन्हा आता तेथे तिच्या रूममध्ये नेले जाते. ईश्वरी अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नाही. आता तिला इतका आनंद झालेला असतो आणि त्या आनंदातच ती बेशुद्ध पडलेली असते. अर्णव घाईने तिला उचलतो आणि आता नर्स आहे तर नर्स मात्र ईश्वरीचे ट्रीटमेंट वगैरे करून पुन्हा ईश्वरी शुद्धीवर येते. आणि ईश्वरीच्या अंगावर काही दागदागिने नसतात. त्यामुळे मात्र आता त्या नर्स आहे तर त्या ईश्वरीला म्हणतात की हे बघा, बाईच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल तर बाईचा गळा कसा मोकळा वाटतो, त्यामुळे तुम्ही हे तुमचे दागदागिने आहे ते तुमच्या अंगावर घालून घ्या. म्हणून आता अर्णव त्याच वेळेस ईश्वरीला माफी मागायला आलेला असतो आणि ईश्वरीची माफी मागून तो आता ईश्वरीला सर्व सत्य सांगणार आहे त्याच्या मनातील. आणि त्यानंतर आता ज्या नर्स आहेत ते दागदागिने देतात, तर अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मी घालतो, कारण ईश्वरी स्वतः घालण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अर्णव मात्र आपल्या हाताने ते मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात घालतो आणि म्हणतो की हे बघ, जेव्हा पहिल्या वेळेस लग्न झालं होतं तेव्हा मी अगदी आनंदाने हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलं होतं, पण त्यावेळेस तुला हे मंगळसूत्र जबरदस्ती होतं, तू त्यासाठी तयार नव्हती. पण आज मात्र असा वेळ आहे की हे मंगळसूत्र आहे तर ते मी माझ्या हाताने आता तुझ्या गळ्यात जबरदस्तीने घालत आहे. आता हा फक्त माझ्यासाठी एक काळा मंगळसूत्राचा धागा असेल, बाकी काही नाही. म्हणून आता अर्णव नाराज असतो. पण ईश्वरी म्हणते की सर, आता हे जे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घातलेलं आहे तर त्या नात्याचा मी स्वीकार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता मात्र इथून पुढे मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. अर्णव आता विचार करतो की ईश्वरी खरंच आपल्यासाठी किती काही करते, आपण ईश्वरीसाठी काहीच करत नाही याचा आता खरंच अर्णवला पश्चाताप होतो. आणि आता जी काही आता ही अंजली ताईला झालेली गोंडस मुलगी आहे तर ती छोटंसं बाळ मात्र आता अर्णव ईश्वरीकडे घेऊन येतो. ईश्वरीला इतका आनंद होतो आणि ईश्वरी घाईने मात्र आता ते बाळ घेऊन अंजली ताईकडे येते. दोघंही इतके खुश होतात, दोघांना इतका आनंद झालेला असतो. आणि ईश्वरी म्हणते की अहो हे बघा अर्णव सर, तुम्ही मामा झालात आणि मी मामी झाले. इतका आनंद दोघांना झालेला असतो. तेव्हा आता अर्णव अंजलीला विचारतो की अगं हे बघ, इतका वेळ झाला परंतु अजून राकेश कुठे गेलेला आहे, राकेश अजून आलेला नाही. अंजली म्हणते की हो ना, कारण त्यांचा फोन मला येऊन गेलेला होता, परंतु मला माहिती नाही की ते कुठे गेलेले आहे आणि काहीतरी कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जायचं आहे असं त्यांनी मला फोन केलेला आहे. आणि जेव्हा त्यांचा फोन झाला आणि त्याच वेळेस आमचा अपघात झाल्याचं अंजली आता सांगते, कारण अंजली शुद्धीवर आलेले असते. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव जेव्हा आता आकाशला बोलवायला बाहेर येतो. आता बाहेर आल्यानंतर आता नम्रता आणि आकाश या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात आणि दोघं इतके आनंदात आहे हे बघून मात्र आता अर्णव त्यांच्याकडे पाहतच असतो. अर्णवच्या लक्षात येतं की नक्की हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आहे, तर म्हणून अर्णव त्यांना अगदी थोडंसं खुणावतो. तेव्हा आता दोघेही लगेच बाजूला होतात, एकमेकांच्या हातातील हात सोडतात. अर्णव आता छान अशी आनंदाची बातमी त्यांना देतो, परंतु अर्णव म्हणतो की नक्की यांच्यामध्ये काहीतरी आहे खास, दोघं एकमेकांच्या जवळ आलेले आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरीने इकडे सुप्रियाला सुद्धा फोन करून तेथे हॉस्पिटलला बोलावलेलं असतं, परंतु हे वल्लरी मामीला काही माहिती नाही. आणि त्याच वेळेस तेथे वल्लरी आता
अगदी शांत असते, अंजलीच्या जवळ असते. आणि आता मात्र घाईने आता ही सुप्रिया तेथे आलेली असते आणि सुप्रिया जेव्हा आता तेथे वल्लरीला पाहते, वल्लरीला बघून मात्र आता ह्या सुप्रियाला एक मोठा धक्का बसलेला असतो आणि सुप्रिया डायरेक्ट ओरडते की तू तर ही बाई इथे कशी. आता ही बाई इथे कशी म्हटल्यानंतर आता सुप्रियाला अगदी धक्काच बसलेला असतो आणि वल्लरीला मात्र सुप्रियाला बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते. आता नक्की काय करावं हेच काही वल्लरीला समजत नाही आणि वल्लरी घाईने तिथून अगदी जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सुप्रिया तिला अडवते आणि सुप्रिया म्हणते की अगं तू इथे कशी, तूच मला तेव्हा फसवलं होतं आणि त्या अर्णवच्या वडिलांच्या रूममध्ये पाठवलं होतं. माझी काय चूक होती, मी इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि तू इतकं कारस्थान केलं का, काय गरज होती तुला इतकं कारस्थान करण्याची. आज मात्र माझ्या ईश्वरीच्या संसारात हे सर्व अगदी संसार मोडण्याच्या अगदी याच्यावर आहे. अर्णव तिचा इतका रागराग करत आहे आणि ते माझं आणि तुझं जे काही भूतकाळातील हे सत्य आहे ते माझ्या ईश्वरीच्या संसाराच्या आड यायला नकोय आणि बरं झालं तुम्हाला आज येथे सापडली. तेव्हा आता ईश्वरी घाईने सुप्रियाकडे येते आणि म्हणते की आई काय झालं, तू का मामीवर चिडते. आता सुप्रियाला काही कळत नसतं. सुप्रिया म्हणते की कोण मामी आणि कोण काय, अगं इशू ही तीच बाई आहे जिने मात्र मला त्या अर्णव सरांच्या वडिलांच्या कॅबिनमध्ये पाठवलं होतं आणि त्या केबिनमध्ये जे काही झालेलं आहे, जो काही प्रकार घडलेला आहे तो केवळ ह्या बाईमुळे, कारण कशातही काही नव्हते परंतु नाहक मात्र आता त्या अर्णवच्या एका म्हणजे चांगल्या वडिलावर इतके आरोप घाणेरडे करण्यात आले, त्यांची काही चूक नव्हती तरीसुद्धा. आता ईश्वरी म्हणते की हो मला तर वाटलंच होतं की नक्की मामीचाच यामागे हात असेल आणि मामीनेच हे सर्व केलेलं आहे, मला अगोदर संशय तर होताच. आता त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की आपण आई हे नंतर बघूयात, आता मात्र अंजली ताईंकडे चल. अंजली ताईंकडे चलून आता आपल्याला अर्णव सरांना खूप काही सांगायचं आहे. आता वल्लरी खूपच घाबरते. वल्लरी घाईने आता सुप्रियाचे पाय धरते की प्लीज मला वाचवा, प्लीज काही सांगू नका अर्णवला, मी जे काही केलेलं आहे ते केवळ माझ्या अगदी म्हणजे बदला घेण्यासाठी, परंतु प्लीज अर्णवला यातील काही सांगू नका. म्हणून ती आता सुप्रियाचे पाय धरते, परंतु आता सुप्रिया म्हणते की नाही, आता हे सत्य मात्र अर्णवसमोर येणार म्हणजे येणारच. आणि आता अर्णव आकाश आणि नम्रता यांना बघून खुश होत असतो आणि खुशून मात्र आता तो आतमध्ये यायलाच निघतो. आतमध्ये मात्र आता वल्लरी, सुप्रिया आणि ईश्वरी ह्या तिघींना एकत्र बघून आता अर्णव त्यांच्याकडे पाहतच असतो. नक्की ह्या तिघी एकत्र कशात याचा तो विचार करत असतो आणि तो आनंदात असतो. तो आनंदात असा असतो की अंजली ताईला एक छान अशी गोंडस मुलगी होऊन आता अंजली ताई सुखरूप आहे आणि ईश्वरीसुद्धा सुखरूप आहे यासाठी. तेव्हा आता मित्रांनो अर्णवसमोर मात्र ईश्वरी वल्लरीच्या पापाचा घडा कसा भरवते आणि शेवटी राकेशने ब्रेक फेल केलेला आहे, याचं पापाची शिक्षा मात्र अर्णव राकेशला कशी देतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत राहा.